दुपारी उभा होतो रस्त्यातल्या चौकात. वा, आज दुपारी उभा होतो रस्त्यातल्या चौकात. अचानक येऊन कोणीतरी मागून पकडला हात. आश्चर्यानं मीही मग मान मागे वळवली. एक चेहरा होता निरागस, नजर त्यावर खिळवली. खेळण्यांसोबत बागडण्याचंच होतं त्याचं वय, पण नशिबानंही नाही केली त्या कोमल फुलाची गय. उन्हाच्या झळांनी होत होती अंगाची लाही लाही. नजर गेली खाली अन कळलं पायातही नव्हतं काही. अवस्था त्याची होती जशी पाडस हरणीपासून चुकलेलं. अमृत त्याच्या ओठांवरचं अजूनही नव्हतं सुकलेलं. काळजाला गेलेत भेदून शब्द आलेत त्याच्या ओठी, आणि दोन्ही हात पसरलेत त्यानं फक्त एका रुपयासाठी. मी विचारलं कुठे तुझी आई बाळा, कुठे तुझा बाप? अरे फुलण्याच्या वयात भट्टीत पडलास कसा मिळाला शाप? गहिवरला तो जरासा, नंतर पुढे बोलू लागला. गुपित त्याच्या आयुष्याचं शांतपणे खोलू लागला. सांगून टाकलं रहस्य जे होतं आतापर्यंत राखलं. सांगून टाकलं रहस्य जे होतं आतापर्यंत राखलं. म्हणे आई बाबा कळण्याआधीच त्यांनी मला टाकलं. माहिती नाही मिळतील की नाही आई बाबा पुन्हा, पण भेटले जर कधी विचारेल इतकंच, काय होता माझा गुन्हा? जगण्यात या असल्यामुळे कोणतोय रोज श्वास. जगण्यात या असल्यामुळे कोणतोय रोज श्वास. कधी राहावं अर्धपोटी बऱ्याचदा उपवास. आणखी पुढे सांगितली त्यानं त्याच्या जगण्याची कहाणी. पोटात होती भूक तीव्र, डोळ्यात होतं पाणी. मनात म्हटलं जर का भेटला देव तर विचारेल त्याला जाब. मनात म्हटलं जर का भेटला देव तर विचारेल त्याला जाब. का अशा निरागस जीवांची तू उगाच घेतो आग? विचार त्या जीवाचा करून येतो अंगावर थरकाप. विचार त्या जीवाचा करून येतो अंगावर थरकाप. न केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला का मिळावा शाप? न केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला का मिळावा शाप? न केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला का मिळावा शाप? धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.